सो तू कधीपासून सुरुवात केली? 3 वर्ष झाले मला स्ट्रीट फोटोग्राफी करता करता. ओके. आणि कशी सुरुवात झाली तुझी? मी असंच लाईक स्ट्रीट फोटोग्राफी मला काय माहितीच नव्हतं. एकदा लाईक सॅलरी आली, मी खाली गेलो आणि शॉपिंग सेंटर होतं तिकडे मी जाऊन कॅमेरा विकत घेतला. ओके. बट लाईक घरी आलो तर एव्हरीबडी वॉज लाईक पिस्ड ऑफ, लाईक रागवलेलं, अरे इतका महागातला कॅमेरा घेतला आता काय. तर आय स्टार्टेड सर्चिंग आता काय करायचं कॅमेराबद्दल. लाईक कॅमेराने पिक्चर तर काढता येईल पण प्रॉपरली शिकायला लागेल. तर आय वर्कशॉप शोधायला लागलो. तर सडनली मला एक फॉरेनर येत होता फोटोग्राफर, एरिक किम नावाचा स्ट्रीट फोटोग्राफर फेमस होता. तो मुंबईला येत होता तर त्याचे वर्कशॉप अटेंड केले 4 दिवसाचे. सो दॅट्स हाव आय स्टार्टेड फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी बेसिकली. पण तू रात्री जर करशील फोटोग्राफी तर तुला लाईट कशी पुरेल? रात्री थोडं डिफिकल्ट असतं बट यू कॅन प्ले विथ द लाईट. छोटी लाईट येते, मे बी कार मूव्ह होते तर त्याची लाईट यूज करू शकतात. कोण माणूस उभा आहे त्याचा सेलफोन आहे त्याच्या सेलफोनची लाईट तोंडावर पडते, यू कॅन यूज दोज लाईट. सो वाय स्ट्रीट फोटोग्राफी? फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रीट फोटोग्राफी इज फन. फन लाईक मजा येते करताना. यू हॅव फ्रीडम, लाईक कुठेही जाऊ शकतात आणि लाईक ॲट वॉट एव्हर टाईम यू कॅन टेक द पिक्चर्स. अँड सेकंडली इट इज काइंड ऑफ चीपर फॉर्म ऑफ फोटोग्राफी. आता तुम्हाला माझ्या हातात DSLR दिसेल बट हा महागातला कॅमेरा आहे बट यू कॅन डू इट विथ एनी कॅमेरा यार. लाईक सेलफोन आहे, सेलफोनने जर नाही तर फिल्म कॅमेरा आहे जुना आजोबांचा असेल रोल कॅमेरा, त्याच्याने पण करू शकतात फोटोग्राफी. सो इट्स काइंड ऑफ चीपेस्ट फॉर्म ऑफ फोटोग्राफी. वॉट एव्हर अवेलेबल कॅमेरा आहे तुमच्याकडे त्याच्याने तुम्ही स्ट्रीट फोटोग्राफी करू शकता. तर हॅज इट हॅपन असं की तू मधूनच कोणाचा तरी फोटो काढलायस आणि ते येऊन ए काय करतो असं विचारलंय? मोस्ट ऑफ टाइम ते होत नाही बट लाईक कधी कधी होतं तर लाईक यू कॅन जस्ट स्माइल, से थँक्यू. जास्त झालं तर जस्ट डिलीट द पिक्चर. पण त्यातला तो असा खूप अमेझिंग शॉट असला तर जीवावर येतं? हा जीवावर येतं. यू कॅन टेल देम ऑर गिव्ह देम लाईक यू कॅन प्रिंट इट आउट आणि त्यांना जाऊन प्रिंट गिव्ह देम बॅक लाईक बरं, मग तू काही वर्कशॉप्स कंडक्ट करतोस? हा, मी वर्कशॉप कंडक्ट करतो, पर्सनल वर्कशॉप प्लस ग्रुप वर्कशॉप. आम्ही शिकू शकतो? जरूर, चला. किती दिवसांचं? लाईक शॉर्ट बेसिक कोर्स करूया अगोदर स्ट्रीट चालेल, फोटोग्राफी. बघूया आपण. जरूर. चलो. दे जस्ट लेफ्ट. तुम्ही गाणं बघा आणि परत या. रश्मी मॅम, मला तुम्ही सांगा की तुमची आवड कशी निर्माण झाली फॉर बॉक्सिंग? बॉक्सिंग मी खेळली नाही पण मी एक्झाम दिली ॲज अ रेफरी आणि मग मी डिस्ट्रिक्ट मग स्टेट, आता मी नॅशनल अपियर होणार आहे. मग त्यामुळे आता माझी ती मुलगी जी तुम्ही 10 वर्षाची आहे ती माझी मुलगी आहे. येस. आता माझी एक इच्छा आहे, स्पोर्ट्सला आवड होती माझी पण आता मला मुलीतून मला पुढे तिला म्हणजे जे मला मिळालं नाही, जे मी करू शकली नाही ते ती आता बघूया ती किती पुढे जाते. आता 2 वर्षापूर्वी ती जॉईन केलं आहे. आता पुढल्या वर्षी ती स्कूलला अपियर होईल, इंटर स्कूलला. बघूया आता काय आहे ती. पण अजिबात कुठल्याही अँगलनी ती तुमची मुलगी नाही वाटत. थँक्यू. फिटनेस प्रूव्ज एव्हरीथिंग. खरंच. हाय. हाय, काय नाव तुझं? समीरा जगदीश भगत. समीरा, तुझे मसल्स दाखव ना. मसल्स बायसेप. क्या बात आहे. मजा आहे तुला बॉक्सिंग करायला? हो, हिला पंच मारून दाखव. बर मार झाली ती इथेच मारा बाबा. मी ग्लास नाही खाते. बस.
उद्या मेहंदी लावायची तिला हाताला. एकदा माझ्यासाठी फक्त कॅमेराकडे बघून तू सेम जे केलंस ना ते बघ. तिचं ॲग्रेशन बघा. ओके. हो 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 हो. आणि शिटी कशी मारली तू? शिटी नाही मारली. शेमूड बाहेर काढायला. सुपर. थँक्यू सो मच. तुझा परत कर तुझं ट्रेनिंग. थँक्यू. तो नाकातून हवा म्हणजे एक्झस्ट करण्याचा हा प्रकार आहे. बॉक्सिंग खेळता जेव्हा बाउट्स असते तो टीथ गार्ड असतं. टीथ गार्ड, राईट. नो चान्स टू एक्झस्ट होईल. अच्छा, तोंड उघडायला मिळत नाही, त्यामुळे मग नोज आम्हाला यूज करावा लागतो आणि ब्रीथ पॉवरसाठी. त्यामुळे त्या दॅट इज अच्छा, मला वाटलं ओव्हरऑलच ती एक प्रोसिजर असते की नाकातूनच श्वास घ्यायचा असतो. हवा काढावी लागते त्यामुळे ब्रीथ करायला. ऑप्शनच नसतं ना. बरं, बॉक्सिंगसाठी कशा प्रकारे ट्रेनिंग केली जाते? बॉक्सिंग ओव्हरऑल हा पहिला पूर्ण बॉडी वर्कआउट आहे. ओके. ते सुरुवात म्हणजे मग त्यांची वॉर्मअपपासून मग एक्सरसाइज, त्यान फिटनेस, त्यान स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी करून मग आम्ही स्किलवरती काम करतो एकदा. सर, डाएट पण फॉलो करायला लागतं? डाएट पण फॉलो करावा लागतो. हो, नक्कीच. घरी जा. म्हणजे काय डाएटमध्ये पिझ्झा वगैरे खायला मिळत नाही? पिझ्झा वगैरे तर तुम्ही डेली तर नाही खाणार. एक कधीतरी ठीक आहे, हा कधीतरी, केव्हा तरी ठीक आहे, आठवड्यात महिन्यातून एकदा वगैरे. हा कधीतरी. म्हणजे असे काही नको की तुमचे आता हे ॲक्च्युली आम्हाला इथे कसं आम्हाला वेट मेंटेन करावं लागतं. ही वेट कॅटेगरी वाईज मुलं खेळतात. बरोबर, राईट राईट. आणि ते जेव्हा आम्ही मुलांना वेट कॅटेगरी ठरवून दिली मग त्यांना त्या वेट कॅटेगरी खेळावं लागतं. मग आम्हाला याची भीती असते की हे वेट एक तर वाढू दे नये, कमी देऊ नये, त्यांना मेंटेन राहिलं पाहिजे. त्यासाठी हा डाएट त्यांना तो फॉलोअप करावा लागतो. म्हणजे वर्कआउटवर थोडाफार डाएट. सुपर. बरं, मी इकडे ऐकलंय खूप असे दिग्गज स्टुडंट्स आहेत तुमचे, काही स्टार परफॉर्मर्स आहेत नॅशनल लेवल, स्टेट लेवल. आहेत. स्टेट लेवलचे वगैरे. हो, आहेत. भेटू शकतो आम्ही त्यांना? हो, नक्कीच. स्टेट सिल्वर मेडल एंट्रन्स स्कूल आत्ता 11वीला आहे. अच्छा. आणि यावर्षी त्याचा सिल्वर मेडलवर तिला थांबावं लागलं. अजून आहे कोण? निशा एंटर कॉलेज चॅम्पियन, स्टेट गोल्ड मेडलिस्ट आहे. वाव. बोल काहीतरी, तुझा तो एक्सपिरियन्स तुझ्याकडूनच ऐकायचा आहे आम्हाला. जेव्हा मी गोल्ड मेडल जिंकली तेव्हा माहीतच नव्हतं की असं काय. फर्स्ट बाउट होती ती म्हणजे. अच्छा. हां. आणि मग जिंकल्यानंतर वाटलं नाही म्हणजे जिंकले. जेव्हा अवॉर्ड दिले त्यानंतर कळालं की मला हा गोल्ड मेडल भेटला आहे. आणि ते मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सरचा अवॉर्ड पण भेटलेला. अरे वा. त्याच्यानंतर कळालं की हा हे सगळ्या मुलीमध्ये एकालाच भेटतो म्हणून. ओ वाव. हां. बरं, मग काय ऑलिम्पिक्स वगैरे मध्ये जाणार की काय? हां, जायचं. जायचं. हां. मग इंडियाची जर्सी घालायला मिळणार? घरचे सपोर्ट करतात हां. म्हणून मग तर जाणारच. पहिला नव्हती करत, हां. आता करताय. आता करतात. सुपर. वेल, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. तू काय जिंकलीस? स्टेट सिल्वर. स्टेट सिल्वर. Silver. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू वन्स अगेन. Thank थँक्यू सो मच. अबाउट 18 सीनियर्स होते हैं वो उसमें जीता. मग जेव्हा तू ब्रॉन्झ जिंकला कसं वाटलं तुला? जब मेरा सेमीज़ का फाइट चल रहा तो वो टाइम पे मेरे दिमाग में सिर्फ ये था कि सेमीज़ जीतना है. और क्योंकि जब मैं खेलने आता तो मैं सिर्फ उसी फाइट का सोचता हूँ, उसके बाद का या उसके पहले का कुछ नहीं सोचता. पहले कैसे खेला था या बाद में कैसे खेलूँगा ऐसा कुछ नहीं सोचता. ऐसा कुछ नहीं. नहीं. क्या प्लान है फ्यूचर का? अभी तो मुझे नेशनल जीतना है. अभी मैं स्टेट के लिए सिलेक्ट हुआ फिर से सुपर. कॉन्ग्रैचुलेशन. और फिर मैं नेशनल जीतूँगा. और नेक्स्ट ईयर उसके आगे देखते हैं. ओलंपिक्स का ड्रीम रखते हो? हाँ हाँ हाँ. देता. ते निर्माल्यापासून आपल्याला काय करता येईल याचा विचार केल्यावर आम्ही हे केलं की त्याच्यापासून आपल्याला खत निर्मिती करता येईल. आणि संपूर्ण ठाणे शहर जवळजवळ असे ठाणे शहरातून असे 150 ते 200 ठिकाणी आम्ही कलश लावले आणि त्यातून आम्ही निर्माल्य जे आहे ते सगळं गोळा करतो. आणि मग तिथे कोपरीला एक प्लॅन्ट आहे आणि हे सगळं निर्माल्य तिथे नेऊन 25 ते 30 दिवसात खत होतं पूर्ण. सगळ्यात सुरुवातीचा जो पहिला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांकरता कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करतो की छोट्या छोट्या मुलांना स्टेज मिळावा किंवा त्यांचं कुठेतरी कौतुक व्हावं. कौतुक झालं की आपोआपच मुलांना जास्तीत जास्त मेहनत करण्याची एक एनर्जी मिळत असते.